नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रसिद्ध शाहीर कलाभूषण नामदेव लहाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। परभणी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी समाज प्रबोधनाचे सशक्त माध्यम ठरलेले ज्येष्ठ शाहीर व कलाभूषण नामदेव लहाडे यांचे दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी अल्प आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाने सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कलाक्षेत्रात शोककळा पसरली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा वसा त्यांनी आपल्या गीत, शायरी व कला माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविला। समाज जागृती व परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष समर्पित केले। त्यांच्या कलेतून व विचारातून सामाजिक न्याय, समता व बंधुतेचा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला। विविध कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। प्रगल्भ विचारशक्ती, भाषावरील प्रभुत्व व सशक्त अभिव्यक्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते। त्यांच्या जाण्याने समाजहितासाठी कार्यरत असलेल्या चळवळीला अपूर्णीय हानी झाली आहे। त्यासाठी आज त्यांच्या अंतिम संस्कारासाठी महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून अनेक कलावंत व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांची उपस्थिती होती। परभणी न्यूजच्या वतीने संपादक दिलीप बनकर यांनी प्रसिद्ध शाहीर कलाभूषण नामदेव लहाडे यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या समाज बांधव व त्यांच्या कलावंतांचा घेतलेला हा वृत्तांत। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, कालकथित नामदेव लहाडेजी यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शोकाकुल, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, उपासक उपासिका, सर्वप्रथम माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने कालकथित लहाडे यांच्या पंचस्कंधांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो। बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी जाणाऱ्या मृत्यूपदाला, त्याचप्रमाणे आमचे लोक कलावंतांचे आधारस्तंभ कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे बंधूंनो, जड अंतकरणाने या ठिकाणी म्हणावं लागत आहे की दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा चाहता परिवार, त्यांची जी कलावंताची जी गँग आहे, बंधूंनो आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेला आहात। बंधूंनो, नामदेवजी लहाडे फार खूप वर्षापासून आमचा सहवास आहे। लोक कलावंत सांस्कृतिक मंचाचे मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय नामदेव लहाडे यांनी परभणी जिल्ह्याच्या कलाकारांना घडवलं। बंधूंनो, परभणीच्या सामान्यातल्या सामान्य कलाकारांना उभं करण्याचं काम सन्माननीय कलाभूषण नामदेव लहाडे यांनी केलं। आणि बंधूंनो, त्यांच्या प्रती आज आपण बघतोय अल्पशा आजारामध्ये दादा निघून गेले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये जी कमिटी असली मानधनाची, बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यामध्ये आहे, लातूर आणि परभणी। सिंहाचा वाटा नामदेव दादा लहाडेचा, प्रशासनाला धारावर धरायचा, कलावंताच्या न्याय हक्कासाठी झंडारे आमची झुंजार तो बंधूंनो आमच्यातून निघून गेलेली आहे। एक लोक कलावंत सांस्कृतिक मंचाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने दादांना जड अंतकरणाने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय। सुगंधे परिवाराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतोय। आणि दादाच्या जाण्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे ना, ते मैदान बंधूंनो आता पूर्ण कलाकारांना भरलेलं नाही दिसणार। माझी सर्व कलावंतांना विनंती राहील, बंधूंनो, जी नामदेव लहाडेंनी केलं, भगवान आपण त्या पद्धतीने करण्याचं काम कराल ही अपेक्षा व्यक्त करतो। सुगंधे परिवाराकडून लोक कलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखेच्या वतीनं दादांना कोटी कोटी या ठिकाणी अभिवादन करतो। जय खानापूर हा मोठ्या मोठ्या विद्वानाला सुद्धा एकदा वाचून किंवा एकदा ऐकून कळत नाही। तोच विचार साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करणारे स्मृतिशेष कालकथित लहाडे सरांचं काल दुःखद निधन झालेलं आहे। या व्यक्तीला मी जेव्हा जेव्हा पाहायचो तेव्हा त्यांचा नीटनेटकेपणा, त्यांच्या विचाराची स्पष्टता, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आकलन हे खरंच
आम्हा सर्वांना कौतुक करण्यासारखं आणि एक चक्रावून सोडण्यासारखं असं विद्वत्ता त्यांच्याकडे होती. अनेक वर्षापासून त्यांच्या परिवाराशी माझा संबंध आहे. मी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्याला ओळखतो. तुळशीपत्र घरावर ठेवणं किंवा लष्कराच्या भाकरी भाजणं या दोन्ही म्हणीचा अर्थ मला कळत नव्हता. पण शाहीर त्याच्यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वत्र पोहोचण्याचं काम करत होते, त्यांच्या कार्याला खरंच या ठिकाणी सॅल्यूट आहे. काल त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांचे पंचस्कंद वातावरणामध्ये विलीन झाले. बुद्धांनी सांगितलेलं आहे की धम्माची व्याख्या करताना बुद्ध म्हणतात की बिलीव्ह दॅट एव्हरीथिंग इज इम्परमनंट. विश्वामध्ये कोणतीच गोष्ट परमनंट नाही. असं असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीचं, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं अकाली निधन होणं ही समाजासाठी फारच दुःखाची गोष्ट आहे. कारण लहाडे सर हे फक्त कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर ती सामाजिक इस्टेट होती आणि ही सामाजिक इस्टेट काल आपल्यातून गेलेली आहे. निश्चितच काही अंशी सांस्कृतिक चळवळीला या ठिकाणी ब्रेक बसलेला आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांच्या पंचस्कंदांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय देव. उपस्थित पूज्य भंते आणि नामदेवरावजी लहाडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मान्यवर, आज परभणी जिल्ह्यातले सर्व मान्य आणि सर्व परिचित असलेले आंबेडकर चळवळीचे गायक भीमशाहीर नामदेवजी लहाडे हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरं म्हणजे नामदेव लहाडे यांचा जो समाजासाठीचा जो त्याग आहे, त्यांचं जे योगदान आहे, आम्ही अनेक वर्षापासून पाहत आहोत. नामदेव लहाडेच नाही तर त्यांचा लहाडे परिवार, त्यांचे बंधू गंगाधरजी लहाडे यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीला या कुटुंबाने वाहून घेतलं होतं आणि अनेक दिवसापासून समाजाची सेवा भीमगीतातून ते करत होते. आणि हे करत असताना त्यांनी कधीही परिस्थितीचं कारण पुढं आणलं नाही. जमेल त्या परिस्थितीमध्ये पहा, त्यांच्या घरापासूनचं बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचं अंतर खूप दूर होतं, परंतु शाहीर नामदेवजी लहाडे हे आपल्या स्वतःच्या सायकलवर तिथपर्यंत येत होते. आणि त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य की ते ज्यावेळेस माता रमाईची जयंती असायची त्यावेळेस ते पूर्ण महिना निःशुल्क अशी सेवा समाजाला देत होते, पूर्ण विनामूल्य सेवा करत होते. अशा अनेक प्रकारानं ते लक्षात राहण्याजोगे आहेत. नामदेव लहाडे यांचे जे संबंध आहेत, विष्णू शिंदेपासून ते शेवटच्या कलाकारापर्यंत त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे आणि बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत पोहोचलेला आहे. अशा या परभणी जिल्ह्याचे भूषण असलेल्या भूषण शाहीर नामदेव लहाडे यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्या यानंतर त्यांचं जे परिवार आहे या दुःखातून लवकर बाहेर यावा अशी तथागताच्या चरणी मंगल कामना करतो. मी PRPच्या वतीनं मराठवाडा अध्यक्ष म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली करतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर डॉक्टर विजय गायकवाड. सम्यक क्रांतीचे उद्गाते महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति मी त्रिवार अभिवादन करतो. आज आपण सर्वजण अतिशय दुःखद अशा प्रसंगी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे की या आंबेडकरी चळवळीतील एक मोठे भीमशाहीर, आता खाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय खेड्यापाड्यामध्ये दांड्या वस्तीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं आपल्या भीमशाहीरच्या माध्यमातून पसरवण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि काल त्यांची निधनाची बातमी जेव्हा सोशल मीडियामध्ये पसरली तेव्हा निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाच्या बरोबरच आंबेडकर चळवळीतले अनेक कार्यकर्ते, आंबेडकरी समाज, कलावंत मंडळी, भीमशाहीर मंडळी अतिशय या ठिकाणी दुःख झालं. आणि आज त्यांच्या जाण्याने ती आंबेडकरी चळवळीतली जी सांस्कृतिक चळवळ आहे या ठिकाणी पोरकी झालेली आहे. आमच्यासारखे जे लहान लहान कार्यकर्ते ज्यांच्या गायनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणा घेऊन या आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी सगळी सहभागी झाली आणि आज चळवळीमध्ये आम्ही काम करतो आहे. निश्चितपणे त्यांच्या जाण्या निधनाने आंबेडकरी समाजासहित आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी पोरकं झालेलं आहे असं मी समजतो. त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर या ठिकाणी पोहोचलेला आहे त्या दुःखातून त्यांना सावरण्याची हेतूची शक्ती प्रदान हो अशा प्रकारची या ठिकाणी तथागत चरणी वंदन करूया.
आणि मी घोंगडे परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आनंदराज यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या वतीनं, राजगृहाच्या वतीनं व हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय कालकथित नामदेवजी लहाडे यांच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज कलाभूषण तसेच कलावंत संघटनेचे नेते आयुष्यमान नामदेवजी लहाडे यांचं निधन झालेलं आहे. या निधन झाल्याबद्दल अतिशय दुःखाने मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने व गायकवाड परिवारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नामदेवराव लहाडे हे गेल्या 25 वर्षापासून माझ्या संपर्कातच नव्हे तर सहवासात होते. त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांची कलावंताची जी संघटना आहे परिवर्तन कला महासंघ, या परिवर्तन कला महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून त्यांनी गेल्या 15 ते 20 वर्ष काम केले व रिपब्लिकन पार्टीचा मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे आमचा जो समन्वय होता हा समन्वय परभणी जिल्ह्यातील सर्व कलावंताला एकजूट करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शाहीर कलावंत शिवाजीराव सुगंधे, शाहीर नामदेवराव भीमराव वाघमारे हे सुद्धा कलावंत नामदेवराव लहाडे यांच्याशी हाताशी हात मिळून त्यांनी हा कलावंताचा लढा फार मोठ्या जोमाने परभणी जिल्ह्यामध्ये नेला. पुन्हा एकदा त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय भीम, जय भारत, जय भीम. यानंतर या ठिकाणी शाहीर नामदेव लहाडे यांचं अल्पशा आजाराने आणि वय त्यांचं एवढं जाण्याचं नव्हतं आणि त्यांना बरंच कार्य करायचं राहिलं होतं, परंतु आपल्यामधून जे निघून गेलेत त्याबद्दल खऱ्या अर्थाने नामदेव लहाडेंचं हे मरण्याचं वय नव्हतं. त्यांनी आतापर्यंत नुसतं शाहिरी किंवा कलावंतासाठीच काम केलेलं नसून त्यांचं जे योगदान आहे ते आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं योगदान होतं. कुठल्याही प्रकारचं आंबेडकर चळवळीतला जर कार्यक्रम असेल तर नामदेव लहाडे सर्वप्रथम माझ्याकडे यायचे. तावडे साहेब असं आहे तसं मला विचारपूस करायचे आणि नंतर तो प्रोग्राम ठरवायचे. खऱ्या अर्थाने नामदेव लहाडेचं अत्यल्प आजाराने त्यांचं अचानक निधन आपल्यापुरते निघून गेले. त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आणि दाभाडे परिवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर सद्गुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर नामदेवरावजी लहाडे यांच्यावर प्रेम करणारी सगळीच मंडळी, कलावंत मित्रांनो, शाहीर लहाडेंबद्दल बोलत असताना अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. माणसाला ताप आल्याच्या नंतर त्याचा ताप मोजण्यासाठी एक थर्मामीटर असतो, परंतु आपण हा जो जनसमुदाय बघतो तो जनसमुदाय हा शाहीर नामदेवराव लहाडे यांच्यावर प्रेम करणारी किती माणसं होती त्याचा एक थर्मामीटरच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेत आहेत. काय जाणे माहीत नाही, परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर आणि चळवळीवर एक शोककळा पसरली. काही दिवसापूर्वीच आमचे एक लढाऊ नेते परभणीतून विजयरावजी वाकोडे जातात आणि त्यानंतर ज्या कलेच्या माध्यमातून या परभणीतच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की तिथं नामदेवराव लहाडे यांचं नाव नाही. नामदेवरावजी लहाडे यांनी कमर्शियल कला कधीही व्यक्त केली नाही. कदाचित त्यांनी कमर्शियल केली असती तर आज ते आणखी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं घर कुटुंब उभं करू शकले असते, परंतु त्या माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, तथागत गौतम बुद्धांचा विचार हा खेड्याच्या वाड्या तांड्यापर्यंत गेला पाहिजे, हा एक ध्येय गुराशी बाळगून
आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपली मुलं काय करतात, आपल्या कुटुंबाचं काय होईल याच्यापेक्षा समाजामध्ये बाबासाहेबांचं नाव गेलं पाहिजे, समाजाला बाबासाहेब कळले पाहिजे, समाजाला बाबासाहेबांची चळवळ कळली पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून आपलं आयुष्य चळवळीसाठी समर्पित करणारा एक कलावंत आज आपल्यातून जातो. अत्यंत दुःख होतं. भविष्यात असे कलावंत होणे मला वाटतं थोडं कमी आहे, कारण अनेक कलावंतांना नामदेवरावजी लहाडे यांनी जन्म दिला. कलावंतांना अनेक स्टेजवर संधी देण्याचं काम मोठ्या मनाच्या या दिलदार अशा कलाभूषण नामदेवरावजी लहाडे यांनी केलं. त्यांच्या कार्याला, त्यांच्या या समर्पित आयुष्याला पंडित परिवाराच्या वतीने मानवंदना देतो आणि सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. जय हिंद. भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. या ठिकाणी 2 बुद्धपुत्र आहेत, त्यांना सुद्धा वंदन. या समाजातील सर्व बुद्धिजीवी वर्ग, डॉक्टर प्राध्यापक मंडळी, आपल्याला सुद्धा जय भीम. मित्र, निसर्गाचा नेम आहे, जे उत्पन्न होतं ते नाहीसं होतं. तर आज या ठिकाणी एक चालतं बोलतं विद्यापीठ, निर्मोही मनाचा माणूस आपल्यामधून निघून गेलेला आहे. त्यांना सुद्धा मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं लाख लाख श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्री राम. कारण समाजामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती राहिलेले कार्यकर्ते, कलावंत आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा अभाव आपल्याला आढळून येतो. आणि शाहीर नामदेव लहाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते मुंबईच्या सभेमध्ये, भीमराव कर्डक त्यावेळेला त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं म्हणाले होते की पुढाऱ्यांची 10 भाषणं आणि गायनाच्या माध्यमातून एखाद्या कलावंतांचं जे गीत असतं. आणि खरोखरच या ठिकाणी शाहीर नामदेव लहाडे यांनी परभणी नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कला गायनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं, भगवान बुद्धांच्या विचारांचं जे त्यांनी पेरणी केली, समाज प्रबोधन केलं, ते अद्वितीय असंच होतं असं मी म्हणेल. संगीताची फार मोठी हानी या निमित्तानं नामदेव लहाडे यांच्या जाण्यानं निर्माण झालेली आहे. ती पोकळी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी निर्माण झाली ती भरून येणं अशक्य आहे. नामदेव लहाडे यांनी मग ती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, बुद्धांची जयंती असो, माता रमाईंची जयंती असो, महाकवी वामनदादा कर्डक यांचे देखील कार्यक्रम, गौरव संविधानाचा या माध्यमातून त्यांनी मला 2-3 वेळा परभणीला त्यांनी निमंत्रित केलेलं होतं आणि माझा सत्कार देखील लहाडे साहेबांनी केला होता. ही माझ्यासाठी फार अविस्मरणीय अशी बाब आहे, कारण मी गेली 10 वर्ष त्यांना ओळखतो. या निमित्तानं बरेच वक्ते या ठिकाणी बोलून गेले, पुन्हा आणखी बोलायचे राहिले आहेत. मी जास्त आपला वेळ या ठिकाणी घेत नाही. मी मुद्दाम मला नांदेडवरून येण्याची जी प्रेरणा मिळाली की लहाडे साहेबांना मी त्यांचं या ठिकाणी अंतिम दर्शन घ्यावं, त्यांना भावपूर्ण आदरांजली व्हावी, या निमित्तानं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे त्याचं नेतृत्व आता गवईसाहेब, डॉक्टर राजेंद्र गवईसाहेब करत आहेत. या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या ढगे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी कलाभूषण नामदेव लहाडे यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहून इथेच या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. लोककवी, लोकशाहीर तथा लोककलावंत कलाभूषण नामदेवरावजी लहाडे हे आपणा सर्वांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल सर्वच जण बोलत आहेत. तेव्हा कलावंताच्या वतीनं व माझ्या अनुभवातून मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून छोट्या मोठ्या कलावंताला स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम शाहीर नामदेवरावजी लहाडे यांनी केलेलं आहे. अनेक महाराष्ट्रातील लोककलावंत असतील, भीमशाहीर असतील, गायिका असतील, सर्वांचा सन्मान किंवा त्यांना पारितोषिक देऊन, एखादा पुरस्कार देऊन त्यांना सन्मान त्यांनी केलेला आहे. आणि माझाही त्यांनी सत्कार गेल्या वर्षी त्यांनी केला होता आणि आमची नेहमीच भेट होत होती. परंतु त्यांचं वागणं बांधवानं सर्वांना माहीत आहे. एक हसतमुख चेहरा आणि निर्मळ मनाचे असे आमचे कलाभूषण नामदेवरावजी लहाडे. कलावंताच्या अनेक प्रश्नासाठी ते उभे राहायचे. काही मानधनाचा प्रश्न असेल किंवा अनेक कलावंताच्या अडचणी असतील
सतत अहोरात्र कशाची तमा न करता आमचे नामदेवराजी लहाडे हे कलावंतासाठी अहोरात्र परिश्रम करत होते बांधवांनो. आणि म्हणून कधीच धन दर्व्याची किंमत नव्हती त्यांच्या पुढे, कधीच धन दर्व्याची किंमत नव्हती त्यांच्या पुढे. अरे लाचार होऊन कधीच हात पसरला, कधी कुणा पुढे अरे हसत मुखाने नेहमीच बोलायचे कलाभूषण आमचे नामदेवराजी लहाडे. एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय हिंद. माझे मित्र नामदेव लहाडे की गेल्या माहिती झाल्यानंतर मला आता बोलला सुद्धा येईल की इतकी माझे इतके जवळचे म्हणजे घरामध्ये दूध नसलं सांगणारे चहाला, इतका समजा आमचे संबंध चांगले होते. आणि रात्रभर फिरले, 2 वाजता घरी आले. ते घरी आल्यानंतर लेकराला खायला नसल्यानंतर माझ्याकडे हॉटेलकडे यायचे. माझ्या लेकराला काही नाही, तिकडे पैसे वाटत राहायचे. आणि त्याचं इतकं हे होतं की समाजाला धरून चालायचे. समाज फाट्यापासून होतो लोकांना पैसे वाटत द्यायचे आणि घरी जातावेळेस काही घेऊन जायचं नाही. आमच्या समोरची गोष्ट. आणि घरी गेल्यानंतर म्हणायचे लेकराला काहीच नाही. नंतर घरून फाट्या यायचे, मला म्हणायचे काहीतरी आता लेकर उपाशी आहेत माझ्या घरी, माझ्या लेकराकरता काहीतरी द्यावं लागते. ते असे म्हणायचे. म्हणजे ओरिजिनल कुटुंबाला विचारायला द्या, असं काही सांगायचं नाही. कुटुंबाला माहिती आहे माझा काय होतं, मी त्याच्यासोबत कसा होतो. याला श्रद्धांजली बोलता येत नाही. नामदेवराजी लहाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परभणीमध्ये माता रमाईची जयंती विनामूल्य गावागावामध्ये जाऊन महिनाभर माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्याचं काम शाहीर नामदेव लहाडे यांनी फार ताकदीने केलेलं आहे. लोककलावंतांचा प्रश्न असेल, परभणीमध्ये झालेलं अस्मितादर्श साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन याची संपूर्ण सांस्कृतिक जबाबदारी शाहीर लहाडे यांनी सांभाळलेली आहे. सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे जे काही उपक्रम असतात त्या सगळ्या उपक्रमांना शाहीर नामदेवराव लहाडे यांनी अतिशय तन मन धनानं त्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. त्यांची मुलं, एक मुलगी डॉक्टरेट आहे, एक मुलगा MA इंग्लिश झालेला आहे, सगळे सुशिक्षित परिवार आहे. आणि आंबेडकरी चळवळ जी कार्यकर्त्यांच्या शाहिरांच्या निष्ठेवर टिकलेली आहे, असा एक अतिशय निष्ठावान माणूस, कडवा निष्ठावान माणूस आणि आंबेडकरी विचार वाड्या अवस्था तांड्यांवर घेऊन जाण्यासाठी म्हणजे तन मन धनानं समर्पितपणानं आयुष्य जगलेल्या एक सम्यक जीवन जगणाऱ्या या नामदेवरावजी लहाडे यांना मी विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि पुढील विधी आदरणीय भदंत मुदितानंद यांच्या आणि आमच्या कलावंतांमध्ये एक ज्येष्ठ असलेले नामदेव लहाडे. आता जसं शिवाजी सुगंधेंनी सांगितलं की आम्ही पहिली वामनदादाची जयंती यांच्यापासून सुरू केली सर. आमच्या पहिल्या जयंतीपासून भीमराव वाघमारे, भगवान वाघमारे, बबन दिपके, शिवाजी सुगंधे आम्ही सगळे एकत्र येऊन वामनदादाची जयंती निस्वार्थीपणे कुणालाही पैसे न मागता करायचे. आणि 5 रुपयाचा हार येताना ते हमेशा आणायचे आणि वामनदादांच्या फोटोला ते अर्पण करायचे. बघा आता कलावंत गरीब जरी असेल तर त्या कलावंताचं काम फार मोठं आहे. बाबासाहेबाचा, फुले शाहूंचा विचार समाजामध्ये पेरण्याचं काम आज नामदेव लहाडेजींनी केलं, निस्वार्थीपणे केलं. त्यांच्या जाण्यानं जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी न भरून निघणारी आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःख ते मुक्त हो दुःखातून ही तथागताच्या चरणी मंगलकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द समाप्त करतो. जाधव कुठे गेला? बोला साबळे सर बोला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पूज्य माता रमाई यांना अभिवादन. आज आपण त्यांच्या अंत्यविधी या ठिकाणी उपचार स्मृतीसहित कलाभूषण नामदेवरावजी लहाडे यांनाही सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. उत्पन्न होणं आणि नाश पावणं हा सृष्टीचा क्रम आहे, परंतु उत्पन्न झाल्यानंतर जे यश आणि कीर्तीला प्राप्त होतात त्यांचं विनाशाला जाणं मंगलमय असं आहे. नामदेवरावचं जाणं हे यश आणि कीर्तीला प्राप्त होऊन त्याने गेलेलं आहे. खरं म्हणजे माती जी आहे सोनं निर्माण करते आहे. परभणीच्या मातीमध्ये नामदेवराव सारखं सोनं जिकडे तिकडे चमकत आहे. आणि म्हणून मी अधिक न बोलता गंगाधररावजी यांच्या या सुवर्ण जीवनाला मी विनम्र
अभिवादन करतो. नामदेवरावजी लहाडे यांच्या पंचस्कंदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. नामदेव लहाडे साहेब यांचं दुःखद निधन झालं. या आज अंतात विलीन झाले ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. सर्वांना जय भीम. आज प्रख्यात लोकशाहीर आदरणीय नामदेवजी लहाडे यांचं या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे. आज अंतिम संस्काराच्या या कार्यक्रमामध्ये अनेक महाराष्ट्रातून अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अनेक गायकांचा वादकांचा या ठिकाणी समावेश आहे. आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने मी प्राध्यापक शिवाजी कांबळे, माझ्या परिवाराच्या वतीने, सर्व कलावंताच्या वतीने, बाजूला आमच्या मनीषाताई कांबळे, इकडं आमच्या संगीताजी मुळे, इकडं शाहीर वाटुरे, या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय गाण्याची ओळख अंत्यसंस्कारांच्या या कार्यक्रमाच्या संबंधाने बाबंदाच्या 2 ओळी आपल्यासमोर ठेवते. दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदे करी आहे. पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, पाण्याची लाट मी, सांगशा सागरी कुठली दरी आहे. भीमाचा घे धाडा, भीमाचा दे लढा, ही सारी सामुग्री आपल्या घरी आहे. या गाण्यासह पुनश्च भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. आज शाहीर स्मृतिशेष नामदेव लहाडे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि खरोखरच आज परभणी जिल्ह्यातील खराखुरा कलावंत, धडाडीचा कलावंत आज हरवलेला आहे. आणि या निमित्त सर्व कलावंतातर्फे आज शाहीर नामदेव लहाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय भीम. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ शाहीर नामदेवदादा लहाडे यांचं काल दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद असे निधन झालं. त्यानिमित्तानं आज त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमानिमित्त एवढा मोठा जनसमुदाय, विशेष कलावंत, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुनीताताई कीर्तने, संगीताताई मुळे, मनीषाताई कांबळे, शिवाजीराव कांबळे साहेब आणि आपण सर्व कलावंत, मी शाहीर बापूराव जमदाडे नांदेड, भगवानदादा वाघमारे, गेल्या 20 ते 25 वर्षा काळापासून पाहतोय नामदेवदादा लहाडे यांना. गाणं कमी, परंतु कलावंताचं नियोजन कसं लावायचं, कोणता कार्यक्रम ठेवल्याच्यानंतर कोण्या कलावंतांना बोलायचं, कोण्या म्हणजे प्रत्येक कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे. विशेष कलावंताच्या न्याय हक्कासाठी झगडणारा हा कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेला आहे. म्हणून मी दादांसाठी एक ओळ 2 ओळी सादर करतो आहे. फुले वाहावी आपुलकीने, फुले वाहावी आपुलकीने, माझ्या जळत्या सरणावर, माझ्या जळत्या सरणावर, मरण्याआधी मस्तक माझे भीमरायाच्या चरणावर, मरण्याआधी मस्तक माझे भीमरायाच्या चरणावर. नामदेवदादा लहाडे जाऱ्याने आम्हा कलावंतावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी शाहीर बापूराव जमदाडे माझ्या कलावंताच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतोय. धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय नामदेवराव लहाडे यांनी आजपर्यंत
महाराष्ट्रातील प्रत्येक वेगवेगळ्या भागातील कलावंतांना परभणी या ठिकाणी पुरस्काराच्या निमित्ताने अनेक जणांना त्यांनी स्वतःच्या श्रमातून प्रत्येकांना पुरस्कार दिलेला आहे। प्रत्येक कलावंताच्या घरात त्यांचा स्मृतिचिन्ह, त्यांचा फोटो आहे आणि म्हणून प्रत्येकांना त्यांनी अनेक स्टेज दिलेले आहेत। त्यांच्या या कार्यातून अनेक कलावंताच्या भेटीगाठी होत गेल्या, परंतु ज्या माणसाने आजपर्यंत सर्व कलावंतांना एका ठिकाणी स्टेजवर आमंत्रित केलं, तोच कलावंत आज आमच्यातून निघून गेलेला आहे आणि हे दुःख सर्व कलावंतांना आहे। विदर्भातील कलावंत, अनेक ठिकाणचे कलावंत या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनी दुःखद अंतकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि तो कलावंत आज या ठिकाणी आपल्यात नाही, परंतु प्रत्येकाच्या घराघरात त्यांची ही स्मृतिचिन्हावर फोटोसहित आठवण आहे, प्रशस्तीपत्रावर आठवण आहे आणि म्हणून कलावंत हा प्रत्येक कलावंत आपल्या कार्यातून अमर राहतो आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व कलावंताच्या तर्फे मी नामदेवराव लहाडे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते। जय भीम, जय भीम। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।